नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे बांधवांनो, मागच्या महिन्यामध्ये आजच्याच तारखेला म्हणजे आज आहे 25 सप्टेंबर, तर 25 ऑगस्टला बांधवांनो शासनाचा एक GR निघाला होता. तो GR निघण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% या सर्वच बांधवांनी, तुटीतील सुद्धा बांधवांनी जीवाची बाजी लावून बांधवांनो पूर्ण पावसामध्ये शाळा बंद करून बांधवांनो मुंबई गाठली होती. आणि आपल्या सर्वच अनुदानाच्या इतिहासामध्ये असंख्य अशी गर्दी बांधवांनो आझाद मैदानावर जमली की शासनाला आवर्जून आपल्या गर्दीचा सन्मान म्हणून आझाद मैदानावर यावं लागलं की आम्ही येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये शिक्षकांना त्यांचा जो काही वाढीव टप्पा आहे तो टप्पा आम्ही नक्की देऊ म्हणून बांधवांनो त्यांनी एका महिन्यानंतर म्हणजे जवळपास 25 ऑगस्टला काय केला होता, शासन निर्णय काढला की टप्पा अनुदानाचा GR काढून प्रत्येक शिक्षकाला त्याचा 20% वाल्याला 40 वाल्याला 60 वाल्याला 80% पगार मिळेल. मधल्या काळात अनेक शिक्षक आमदार आपले सर्व समन्वयक यांनी सातत्याने शासन दरबारी काय केले, पाठपुरावा केला आणि तो शासन निर्णय सुद्धा निघाला. परंतु मधल्या काळात बांधवांनो आपण थोडेसे काय राहिलो होतो, गाफील राहिलेलो होतो. आणि त्या गाफील राहिल्यामुळे खऱ्या अर्थाने जो पगार आपल्याला मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये मिळाला पाहिजे होता, ज्यावेळेस महाजन साहेब आझाद मैदानावर आले ते नक्कीच आवाज नाही. हॅलो, आवाज येतोय का? आवाजाचा कसं आता इथं कुठे सेटिंग करा आवाजाची. हॅलो, थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होता म्हणून परत मी माझ्या विषयावर येतो. हे जे काही आपण सर्व मिळवलंय बांधवांनो, हे असं सहजासहजी मिळवलेलं नव्हतं. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. अनेक माता मावल्या, आपली छोटी छोटी मुलं सर्व घेऊन बांधवांनो त्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. मुंबई या ठिकाणी 400-500 किलोमीटर त्या आलेल्या होत्या आपल्या हक्काच्या पगारासाठी. तर ह्या गर्दीमुळे बांधवांनो तो शासन निर्णय निघाला होता. खऱ्या अर्थाने महाजन साहेबांनी 25 ऑगस्टच्या शासन निर्णयातच सांगितलं होतं की बांधवांनो की एका महिन्याच्या आत तुमच्या खात्यावर काय होतील, टप्पा अनुदानाचा पगार मिळून जाईल. परंतु शिक्षक आमदार आणि आपले समन्वयक यांनी सुद्धा बऱ्यापैकी बाजी मारलेली होती आणि पाठपुरावा केला होता. पण ज्यावेळेस शासन निर्णय निघाल्यानंतर सर्व समन्वयक आपले काही शिक्षक आमदार सुद्धा थोडेसे, आपण म्हणतो त्याला मानसशास्त्रीय भाषेत पठार अवस्था त्यांना निर्माण झाली. आणि काल परवा तुम्ही बघितलं असेल, आपल्याला सगळ्याला असं वाटत होतं की 25 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत आपल्या वाढीव टप्प्याचा जो निधी आहे तो निधी आपल्याला मिळेल आणि येणारा जो काही ऑगस्ट पेढी सप्टेंबर म्हणजे पुढचा जो पगार आहे त्यामध्ये तो वाढवून येईल. परंतु सन्माननीय देशपांडे साहेब माजी शिक्षक आमदार यांनी व्हिडिओ करून सांगितले की शासनाच्या काही ठराविक अधिकाऱ्यांनी थोडीशी काहीतरी हलगर्जीपणा केला आणि ती जी काही निधीची जी काही फाईल होती ती अजून शासन शिक्षण विभागातच आहे. ती खऱ्या अर्थाने ती कुठं जायला पाहिजे होती, अर्थ विभागात जायला पाहिजे होती. आणि जो वाढीव टप्प्याचा निधी शिल्लक लागतो तो मंजूर करून घ्यायला पाहिजे होता. म्हणून मला आवर्जून विनंती करायची, आमदार महोदयांनी तर म्हटलेच की ह्या महिन्यात तर शक्य नाहीये आणि पुढच्या महिन्यामध्ये जर आपल्याला तो पगार पाडून घ्यायचा असेल, कारण हा महिना हाताशी गेला. खऱ्या अर्थाने माझं तर आणखीन म्हणणं आहे सर्वच मुख्य समन्वयकांना, आपले जे 21-22 जे मुख्य समन्वयक आहेत, 21-22 जे आपले मुख्य समन्वयक आहेत त्या मुख्य समन्वयकांना सुद्धा मला आवर्जून काय करायचं आहे, सांगायचं आहे की आपण जर पुन्हा एक मूठ जर बांधली
आणि आपण जर परत एकदा पाठपुराव्याला तयारी केली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री असतील, यांना जर सांगितलं की साहेब हा पगार तुम्ही आम्हाला ऑगस्ट महिन्यात देणार होते, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, आता दिवाळी आली आणि इथनं पुढं तुम्हाला सांगतो पूर परिस्थिती इतकी बिकट आहे की याला आता शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील जे शिक्षक आहे ते एका दिवसाचा पगार कुणाला देतील, ह्या पूर परिस्थितीला देतील. नक्कीच बांधवांनो, आपल्या खिशात असल्यावरती शिक्षक 20-20 वर्ष विना वेतन काम करू शकतो, तर एक दिवसाचा पगार देणार नाही का? पण मला हे शिक्षण मंत्र्यांना आवर्जून सांगायचं आहे की साहेब तुम्ही ताकीद करा की ह्या शिक्षकाचा हक्काचा जो टप्पा अनुदानाचा पगार आहे तो याच महिन्यात द्या. तुम्ही काय म्हणता एक दिवसाचा पगार? अहो आम्ही अख्ख्या महिन्याचा पगार देऊ, पण आमचा हक्काचा पगार ह्या महिन्यातच आम्हाला तो द्या. कारण एक तर तुम्ही एक महिना काय केला, आम्हाला तो लेट दिला. ऑगस्टमध्ये तुम्ही देणार होते पगार आमचा, आणि एक तर तुम्ही मागच्या 11-12 महिन्याचा पगारही आमचा खाऊन टाकला, तरी आम्ही शांत बसलो. ते म्हणतात नाही, एखादा शांत बसला का लोक पार त्याचा चेंदा करत असते. तर शिक्षकांनी संयम पार सोडून दिलेला आहे आता. त्यामुळे मला आवर्जून काय करायचं आहे, सांगायचं आहे की आपल्याला बांधवांनो आता जागृत राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर योग्य पाठपुरावा केला नाही, ह्या महिन्याचा तर पगार गेलाच आपला. कोणी किती प्रयत्न केले, काही केले, ते शक्य नाही. परंतु येणाऱ्या महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 2 पगार होणार, सप्टेंबरचा सुद्धा होणार आणि ऑक्टोबरचा दिवाळी 20-22 तारखेला असल्यामुळे 18 ते 20 तारखेच्या दरम्यान आपला पगार होऊन जाईल तो दुसरा. तर त्याकरता मला आवर्जून सांगायचं आहे, आसमानी सुलतानी कधी नवं असं संकट या महाराष्ट्रावर खास करून मराठवाड्यावर कोसळलेलं आहे. शासनाच्या तिजोरीत पैसा नाही आहे, जेवढा पैसा आहे तो लाडक्या बहिणीला जातो. परंतु म्हणजे काही कर्मचारी आहे, प्रशासन करणारे आहे, त्या लोकांच्या जर का हक्काचा पगारच नसेल आणि तुम्ही लाडक्या बहिणीला जर देत असेल तर कुठंतरी हे चुकतं आहे शासनाला. काय असतं, माणसाने मज्जा कधी करावी शिल्लक असल्यावर. तर त्यामुळं असं दिसतं ते मोठं. ठीक आहे, आपला भारत देश संपन्न होत चालला, महाराष्ट्र संपन्न होत चालला, परंतु खऱ्या अर्थाने आजही बांधवणं आपली परिस्थिती जेमतेम आहे. तर त्याच्याकरता मला आवर्जून सांगायचं आहे की आपण परत गाफील राहिलो तर पुढच्या महिन्याचा पगार होणार नाही. त्यामुळे एकच काम आहे, जेवढे काही आपले शिक्षक आमदार आहे त्या शिक्षक आमदाराला तुम्ही फोनच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष भेटून किंवा छोटंसं आंदोलन का व्हायना किंवा निदर्शने देऊन का व्हायना तुम्ही काय केले पाहिजे बांधवांनो, प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला दिवाळी आपली गोड होणार नाही. अनेक लोकांनी खूप या पगारासाठी कास्ता खाल्लेल्या आहे. त्यामुळे आवर्जून मला एवढंच सांगायचं होतं. आणि एवढं नैराश्यात जाऊ नका की आता परत बाबाचीचा ठुल्लू देते काय कोण आपल्या हातावर, परत आता हे चॉकलेटच होतं काय, इतकाही नैराश्यात जाऊ नका. याला खऱ्या अर्थाने चूक 2 लोकांची आहे. आपण गाफील राहिलो, आपण शिक्षक आमदारांना काय केलं नाही, प्रेशराईज केलं नाही किंवा आग्रह धरला नाही की सर आमच्या वाढीव टप्प्याचं निधीचं काय झालं, वाढीव टप्प्याचं निधीचं काय झालं. आता काल परवा जर देशपांडे साहेबांनी खरं सांगितलं नसतं ते महाराष्ट्राला कळालं असतं का? आपण वाट पाहत बसलो असतो. इवन कौतुक मला याचं करायचं आहे, शिक्षणाधिकारीसुद्धा खूप चांगले आहे. त्यांनी आवर्जून बांधवांनो वेतन अनुदानाचं जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे प्रत्येक शाळेला. काल आमचे जे काही खरात साहेब शिक्षणाधिकारी आहे नव्याने आलेले, त्यांनी पार रात्रीचा दिवस एक केला. ज्यावेळेस संभाजीनगरचं पत्र निघालं त्यावेळेस आमचे सगळेच ज्ञानेश चव्हाण सर असतील, शेरे सर असतील, लोखंडे सर असतील, ह्या सर्वांनीच खूप त्यांना विनंती केली की संभाजीनगरमध्ये पत्र निघू शकतं, मग जालन्यात का नाही. तर त्यांनी रात्र आणि दिवस एक करून रात्रीच्या 1 वाजेपर्यंत, तर आज एक 5-6च्या दरम्यान बांधून ते पत्र वाटली. पण ते पत्राचा अर्थ काय आहे असंच म्हणावं लागेल ना. बुडीत बँकेचा पुढच्या तारखेचा चेक, त्याला अर्थच नाही ना. धर पेढे वाटिता आहे ना, धड कुणाला बायकोला सांगितता आहे ना. कारण घरचे आता लय वेळा झालं ना ते की येणार रे असे 1 वर्ष झालं बांधून. हा पगार आपल्याला ऑगस्टमध्ये मिळाला पाहिजे होता. तर याला 2च कारणं आहे, आपण गाफील राहिलो त्यामुळं हा पगार भेटलेला नाही आहे.
साहजिकरित्या त्रुटीवर सुद्धा अन्याय झालेला आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या येणाऱ्या अधिवेशनामध्ये सगळे मिळून आपण लढू, त्यात काही शंकाच नाही. काय असतं, एक भावाला भेटलं दुसऱ्या भावाला भेटलं नाही तर दुसऱ्याने टाळ्या नसत्या वाजवायच्या. तुमच्या मायची स्तव सांगायचं, मी असेल, दीपक कुलकर्णी सर असतील, त्यानंतर ज्ञानेश चव्हाण सर असतील, आम्ही त्रुटीत नसताना आम्ही विक्रम काळेंच्या घरासमोर आंदोलन केलं. आणि तुम्हाला माहिती, मी असेल किंवा ज्ञानेश भाई असेल, आम्ही आंदोलनं तिथं आल्यावर असं नुसतं गपचूप नाही बसत, तिथं आम्ही टाहो फोडत असतो, वातावरण निर्मिती करत असतो. तर त्यावेळेस आमच्यावरती केसेस झालेल्या होत्या. तर आमच्यावर अन्याय नसतानाही आम्ही त्रुटीसाठी विजय सुराशेवर केसेस झाल्या. तर काहीला वाटतं की यांनी काय केलं आमच्यासाठी, आमच्या काय म्हणते त्याला, आमच्या पाठीत खंजीर खूप असला, अमकं झालं, ह्याव झालं, ट्याव झालं. तर ते आम्ही तसे चांगल्या खानदानीतले पोरं आहे. आम्ही जे सोबत लढतो त्यांच्यासाठीच आम्ही काय करत असतो, नेहमी लढत असतो. त्यामुळे त्याविषयी दुःख आहेच, तर तेही आंदोलन आपल्याला जागृत करायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्या बांधवांनासुद्धा फरकासह तो वेतन त्यांचं मिळावं. त्यामुळं आपण सर्व एकत्र राहू. आणि आज आपले लाडके समन्वयक राहुलजी कांबळे सरांचा सुद्धा वाढदिवस आहे. तर त्यांनासुद्धा वाढदिवसाच्या मी या लाईव्ह सेशनमधून खूप खूप अशा काय करतो आहे, शुभेच्छा देतो आहे. आणि माझं हे सांगणं, तुम्हाला आव्हान करणं थांबवतो आहे, जागृत राहा, एकत्र व्हा, योग्य पाठपुरावा करा, सगळ्या शिक्षक आमदारांना परिस्थिती सांगा. जर दिवाळी गोड करून घ्यायची असेल तर उद्यापासूनच पाठपुराव्याला लागावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. एवढंच तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे. बंद करा.